21व्या शतकात आपण विज्ञानाच्या गप्पा मारतो. डिजिटल युग सध्या चालू आहे आपण असं म्हणतो, पण याच समाजात श्रद्धेच्या नावाखाली असा काही अंधार लपलेला असतो जो ऐकून कायद्याचे हात थरथर कापतात. पुण्यातून भोंदूगिरीचा आणि आघोरी अत्याचाराचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. एका उच्च शिक्षित तरुणीला आणि तिच्या सुशिक्षित कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढून मीच साक्षात देवांचा अवतार आहे असा दावा करत एका भोंदू बाबाने त्या तरुणीवर तब्बल 26 वर्ष संबंध प्रस्थापित केले. तिला मानसिक त्रास दिला, तिला विजेचे शॉक दिले, तिचं कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि तिची 1 कोट्यावधीची मालमत्ता देखील ह्या बाबांना हडपली. जेव्हा पुणे पोलिसांनी या बाबाच्या आश्रमावर छापा टाकला तेव्हा तिथल्या एका गुप्त भुयारी खोलीत पोलिसांना जे काही सापडलं त्याने पोलिसांचेही डोके चक्रावून गेले. 26 वर्षांचा हा अघोरी छळ त्या तरुणीने कसा सहन केला आणि पोलिसांच्या एका धाडसी कारवाईने या राक्षसी अवताराचा मुखवटा कसा टराटरा फाडला, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. पुण्यात झालेल्या या प्रकाराची सध्या राज्यभर चर्चा सुरू झाली आहे, कारण या केसमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडित जी तरुणी आहे ती कोणतीही अशिक्षित किंवा ग्रामीण भागातील नव्हती. ती उच्च शिक्षित असून पुण्यात एका नामांकित खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करते. तिचे वडील स्वतः एक नामांकित डॉक्टर आहेत. म्हणजेच सुशिक्षित कुटुंब असूनही ते अंधश्रद्धेच्या जाळ्यात कसं अडकलं हा विचार करायला लावणारा हा खरोखरच एक प्रश्न आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कशी झाली ते जर आपण पाहिलं तर 2001 मध्ये स्वामी कमल नयन नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून या डॉक्टर कुटुंबाचा परिचय राधा मोहन मिश्रा या 59 वर्षीय व्यक्तीशी झाला. मिश्रा हा मूळचा हरियाणातील पंचकुला येथे त्याचं गुरुदेव साधना धाम ट्रस्ट नावाने एक मोठं आश्रम आहे. त्याच्या संपर्कात आल्यानंतर राधा मोहन मिश्राने या कुटुंबासमोर स्वतःची प्रतिमा अशी निर्माण केली की तो कोणी साधा माणूस नसून साक्षात परमेश्वराचा अवतार आहे, एक दिव्य पुरुष आहे हे वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानुसार डॉक्टर कुटुंबाची त्याच्यावर श्रद्धा जडली. त्यांना वाटलं की हा बाबा आपल्या कुटुंबाचं खरोखरच कल्याण करेल. पण ज्या बाबाच्या संपर्कात हे डॉक्टर कुटुंब आलं होतं त्यांना काय माहिती की ते स्वतःच आपल्या हाताने आपल्या नरकाच्या स्वतःला खाईत ओढत आहेत, ढकलत आहेत. ज्या प्रकारे मिश्राबरोबर या डॉक्टर कुटुंबाचा संपर्क येऊ लागला होता त्यावेळी त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून सन 2021 पासून त्याच डॉक्टरच्या उच्च शिक्षित तरुणीवर राधा मोहन मिश्राने नजर फिरवायला सुरुवात केली होती. ज्या प्रकारे आईवडील सांगतील त्याच पद्धतीने ती तरुणी करू लागली होती. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे तिलाही लक्षात येत नव्हतं, पण आईवडील सांगतात ते चांगलंच असेल असं म्हणून तरुणी तयार होऊ लागली आणि राधा मोहन मिश्रा त्या तरुणीला आणि कुटुंबाला सांगत होते की माझ्याजवळ झोपल्याने सर्व पाप धुवून जातील. तिच्या पाठीमागे जी साडेसाती लागली आहे ती पण निघून जाईल आणि तुझ्या कल्याणासाठी आणि देवाच्या इच्छेसाठी तुला हे संबंध करावेच लागतील. तुझे शुद्धीकरण झाल्यानंतर तुझं आयुष्य चांगलं होईल असं सांगून मिश्राने त्या तरुणीबरोबर सुरुवातीला संबंध करण्याचा प्रयत्न केला. पण तिने विरोध केल्यानंतर मिश्राने तिला आणि तिच्या कुटुंबाला अशा प्रकारची भीती दाखवली की तुम्ही माझे जर ऐकलं नाही तर तुमच्या घरात आजपासून नरकाची वाट मोकळी होईल. देवाचं वास्तव्य पाहिजे असेल तर मी सांगतो तसंच करावं लागेल. मात्र एवढे उच्च शिक्षित डॉक्टर घराणे त्या मिश्राच्या भूलथापांना बळी पडलं आणि डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्या मुलीला त्या बाबाच्या हवाली केलं. बरं, हा बाबा केवळ संबंधच करत नव्हता तर तिच्याबरोबर एवढं वाईट कृत्य करत होता की त्याच्या पुढे घरात बाबा देखील फेका पडेल. जेव्हा तरुणी हे सर्व करण्यास नकार द्यायची, प्रतिकार करायची त्यावेळी तिला खोलीत बंद करून विजेचे शॉक दिले जायचे आणि नंतर तिच्याबरोबर संबंध प्रस्थापित व्हायचे. त्यानंतर तिला बेदम मारहाण केली जायची. हे सर्व सुरू असताना तरुणीच्या कुटुंबियांनी बाबाला सांगितलं की आता मुलीचं लग्न करायचं ठरवलंय. तुमचं शुद्धीकरण झालं असेल तर लग्नाला परवानगी द्या. आणि त्यानंतर मिश्रा याने सुरुवातीला लग्नाला परवानगी दिली. मात्र जेव्हा तरुणीचे लग्न पार पडलं, तिचा संसारही सुखाचा सुरू झाला, तेव्हा मिश्राने तिला तिच्या पतीसह भेटायला बोलवलं. तेव्हा दोघेही पती पत्नी त्या मिश्राकडे दर्शनासाठी गेले. त्यावेळी त्या तरुणीची प्रकृती पाहून बाबाच्या तोंडाला पाणी सुटलं आणि पुन्हा त्या तरुणीबरोबर संबंध प्रस्थापित करण्याची त्याच्या मनात इच्छा झाली.
तरी देखील तरुणी शांत राहिली. पतीला अंधारात ठेवून ती बाबाच्या दर्शनासाठी गेली. दोघांमध्ये संबंधही झाले, पण आता बाबाला तिच्यावर ताबाच मिळवायची इच्छा झाली होती. त्यामुळे तो आघोरी कृत्य उपायाने त्या दबावाने तरुणीला तिच्या पतीपासून वेगळे होण्यास भाग पाडू लागला. पतीला त्या तरुणीच्या भूतकाळाबद्दल त्याच्याबरोबर असलेल्या संबंधाचे काही पुरावे दाखविले. त्यावेळी त्या तरुणीचा सुखाचा संसार मोडला आणि तिला पूर्णपणे या मिश्रा बाबाने आश्रमाच्या दावणीलाच बांधून ठेवलं. त्यानंतर हरियाणातील पंचकुला येथील आश्रमातून या मिश्रा बाबांना आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आणि पुण्याच्या वाघोलीजवळ उबाळेनगर खराडी परिसरात असलेल्या माऊली सदन नावाच्या इमारतीत हा बाबा आणि त्याचा साथीदार स्वामी कवल नयन हे राहू लागले. तरुणाला देखील त्यांनी त्यांच्याबरोबर ठेवलं होतं, पण अजूनही डॉक्टर असलेल्या वडिलांच्या डोळ्यावरची झापड निघायला तयार नव्हती. देवाच्या सानिध्यात आपली मुलगी सुखी असल्याचं त्यांना वाटत होतं. तिचा संसार मोडला तरी त्यांना काहीच वाटलं नाही. त्यानंतर तर मिश्राने तिच्याबरोबर संबंधच ठेवले नाही, तर तिच्या नावावर जेवढी काही संपत्ती होती, फ्लॅट्स होते, मौल्यवान मालमत्ता होती, ते देखील वेगवेगळ्या धमक्या देऊन आणि तिला संमोहित करून स्वतःच्या नावावर करून घेतली. एवढं सर्व झाल्यानंतरही पुन्हा तरुणीने आपल्या डॉक्टर वडिलांना सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या भोंदू शास्त्रीनं आपल्या बोल बच्चनगिरीने आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा फायदा घेऊन उलट त्या तरुणीलाच कुटुंबाच्या नजरेत खोटं आणि मानसिकदृष्ट्या आजारी ठरवलं. हतबल झालेली तरुणी वर्षानुवर्षे हा नरक यातना सहन करत होती आणि मात्र शेवटी आता मर्यादेचा बांध फुटला होता. 2026 जूनचा महिना उजडला आणि 2001 ते 2026 या 26 वर्षाच्या कालावधीत नरकात घालवल्यानंतर त्या तरुणीने शेवटी पोलीस ठाणे गाठले. तिनं ठरवलं की आता आरपारची लढाई लढावंच लागेल. तिनं प्रचंड धाडस केलं आणि त्या धाडसाने ती पुणे पोलीस कार्यालयात पोहोचली. तिने त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसासमोर तिच्या बाबतीत 26 वर्षात जो काही थरार घडलेला होता तो सर्व लिहून दिला. तिथं तक्रार दिली आणि एका उच्च शिक्षित महिलेसोबत पुण्यात आणि हरियाणामध्ये असा अघोरी प्रकार सुरू आहे हे ऐकून पोलिसांचेही डोके चक्रावून गेले. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल होताच पोलिसांचं एक विशेष पथक ॲक्शन मोडमध्ये आलं. पोलिसांनी वाघोळीजवळील उबाळेनगर परिसरातील राधा मोहन मिश्राच्या माऊली सदन या आश्रमावर 17 जूनच्या मध्यरात्री धाड टाकली. पोलिसांचा मोठा ताफा घेऊन बाबा आणि त्याच्या साथीदारांची ज्यावेळेस झाडाझडती घेण्यात आली त्यावेळेस त्या ठिकाणी पळापळ सुरू झाली. पोलिसांनी मुख्य भोंदू बाबा राधामोहन मिश्रा आणि त्याचा साथीदार स्वामी कवल नयन या दोघांना जागीच बेड्या ठोकल्या. जेव्हा पोलिसांनी आश्रमाची झडती सुरू केली तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एक गुप्त भुयाराची खोली आढळून आली आणि ही तीच खोली होती ज्या खोलीमध्ये महिलावर संबंध प्रस्थापित आणि नको ते कृत्य केलं जायचं. त्या खोलीची ज्यावेळेस झाडाझडती पोलिसांनी घेतली आणि जे साहित्य जप्त झालं पाहून पोलीस देखील थक्क झाले. कारण त्या भुयारात 8 हायटेक लॅपटॉप आणि 11 महागडे मोबाईल फोन, हार्ड डिस्क आणि 23 पेनड्राईव्ह ज्यामध्ये अनेक महिलांचं आक्षेपार्ह व्हिडिओ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 29 जुन्या ऑडिओ आहेत, व्हिडिओ कॅसेट सापडल्या, 10 जिवंत काडतुसं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पॉवरच्या गोळ्या देखील त्या ठिकाणी जप्त करण्यात आल्या. वेगवेगळी पॉकेट जी होती ती देखील जप्त करण्यात आली. पोलिसांनी केवळ या 2 मुख्य बाबांनाच नाही तर या गुन्ह्यात त्यांना मदत करणाऱ्या आणखी 2 पुरुष आणि 6 महिला आरोपींना म्हणजे जवळपास 8 ते 9 जणांना या ठिकाणी अटक केली. आता मित्रांनो तुम्ही सांगा, मीच देव आहे असं सांगणारा हा राधामोहन मिश्रा आज पोलीस कोठडीमध्ये गेलाय. पण या निमित्ताने समाजासमोर अनेक मोठे प्रश्न उभे राहिलेत. एक उच्च शिक्षित कुटुंब जिचे वडील समजा स्वतः डॉक्टर आहेत ते एका भोंदू बाबाच्या हवाली आपली मुलगी कशी काय करू शकतात? एखाद्या माणसावर एवढी श्रद्धा कशी काय असू शकते? स्वतःच्या मुलीचा 26 वर्ष जो छळ सुरू होता ते त्याला दिसलं नाही का? बरं, मुलगी सांगत होती तरी देखील त्या वडिलांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. याविषयी देखील त्यांनी आता पोलीस शंका व्यक्त करत आहेत की तिच्या वडिलाचं देखील यामध्ये काय दोष आहे. ज्या पद्धतीने तिथून लॅपटॉप, एक हार्ड डिस्क जप्त करण्यात आली ते पाहता या जाळ्यात अडकलेली ही केवळ एकमेव तरुणी नसावी, अजून अनेक महिला या नराधमाच्या शिकार ठरली असणार हिची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत. मित्रांनो, देव हा माणसाच्या मनात आणि चांगुलपणात असतो, मात्र अशा ढोंगी आणि अघोरी कृत्य करणाऱ्या बाबांच्या आश्रमात नाही. ज्या पद्धतीनं अशोक खराचं प्रकरण झालं होतं त्यानंतर अनेक बाबाला पकडण्यात आलं, अनेक भोंदू बाबा पकडण्यात आले, मात्र हा पुण्यातला ढोंगी बाबा मात्र उशिरा सापडला.
तर मित्रांनो, स्वतःला देवाचा अवतार समजून घेणाऱ्या एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या भोंदू बाबाला आणि त्याच्या गँगला कायद्याने कोणती शिक्षा झाली पाहिजे, तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. अंधश्रद्धेचा पडदा फाडणाऱ्या आणि समाजाला जागृत करणाऱ्या अशाच खऱ्या क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या क्लिक टू न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सुरक्षित राहा. अंधश्रद्धेपासून दूर राहा, सतर्क राहा. धन्यवाद.